नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा फारच रुचकर अशी वेगळ्या पद्धतीची कमी तेलाची नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्हाला नक्की आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करू याचा व्हिडिओ. तर मी ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याची स्टफिंग बनवायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर मी ते 2 चमचे बारीक चिरलेली ढबू मिरची घेतलेली आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे बारीक चिरलेले वाळू घालायचे आहे. तर मी ते ढबू मिरची आणि वाळकाचा वापर केलेला आहे. तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या घालू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे. मग यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. आणि आता या रेसिपीसाठी ही स्टफिंग बनवून घ्यायची आहे. तर आता इथे ही स्टफिंग बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला या रेसिपीसाठी एक बॅटर बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप बेसन घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप तांदळाचे पीठ घालायचं आहे. तर तुम्ही इथे गहू पिठाचा पण वापर करू शकता. मग यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. आणि याच्यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे आणि हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. आणि आपल्याला या रेसिपीसाठी हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर हे बॅटर आपल्याला फार पातळ नाही बनवायचं आहे. तर आता इथे हे बॅटर बनवून तयार झालेले आहे. तर या प्रमाणामध्ये हे बॅटर आपल्याला बनवायचं आहे. त्यानंतर ही रेसिपी बनवण्यासाठी मी ते फट बनवण्याचा तवा गॅसवर ठेवलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला चमच्याने तेल घालायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चमच्याने ही स्टफिंग घालायची आहे. तर या सगळ्या साच्यामध्ये आपल्याला ही स्टफिंग व्यवस्थित घालून घ्यायची आहे. त्यानंतर यावरती आपल्याला हे बेसनाचे बॅटर चमच्याने घालायचं आहे. तर व्यवस्थित या सगळ्या साच्यामध्ये आपल्याला हे बॅटर घालायचं आहे. मग बॅटर घालून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला चमच्याने तेल घालायचं आहे. आणि आता हे जे फड्ड आहेत ते एका बाजूने आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. मग फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला हे पलटवायचे आहेत. आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूने पण हे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने ही बेसनाची वेगळ्या पद्धतीची रेसिपी बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाहीतर तुम्ही ही रेसिपी फक्त चहा या कॉफीबरोबर एक स्नॅक्ससारखं पण देऊ शकता. तर आता इथे हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.